एकीकडे तालिका अध्यक्ष म्हणून बसतात, पण असा निर्णय कधीच झालेला नाही. 4-4 प्रस्ताव एकत्र यायचा कधी झालेला निर्णय? आपल्याच मनाने जर कारभार होत असेल तर तुम्हीच चालवा, आम्ही बाहेर बसतो. अरे काय वाटोळं केलंय सगळ्या अधिवेशनाचा, गोंधळ केलाय सगळा. लक्षवेधी 7 वाजतापर्यंत चालू होता, मग प्रस्तावाला वेळ नाही. अरे आमचा तो अधिकार आहे ना, विरोधी पक्षाचा प्रस्ताव म्हणजे तोही घेऊन टाकला. मग सत्ताधारीच पक्षाला चर्चा करू द्या सगळ्या 4 प्रस्तावावर. कोण काय कुठल्या नियमात बसते सांगा, कुठला नियम आहे मला नियम करून सांगा, द्या रुलिंग सांगा तुम्ही तिकडे बसलेले अधिकारी. मी आता आरोग्य विभागावर चर्चा करायला आलो. 4 आम्ही कुठे माहिती घेऊन आणलो, अचानक आणतात तसं, बाम टाकतात तसं. थोडंसं तरी बरं पहिल्यांदा चर्चा व्हायला पाहिजेत अधीक्षकांच्याकडे की आम्ही 4 प्रस्ताव एकत्र घेतो आहोत. आम्ही तसं पद्धतीनं विचार करून आलो असतो. काही न येता इथेच ठरते, इथेच ठरवून जाता आणि सुरुवात करायला सांगताय, हे योग्य नाही. या अशा पद्धतीनं कामकाज आम्ही पाहिलं नाही इतक्या वर्षामध्ये. काय सत्तार साहब, तुमको और हमको उतने ही साल हो गए जितने हो गए, अभी 28वां साल चल रहा है. अरे ये साल कभी देखा ही नहीं यार मैंने से उसके अंदर में इस तरह का वातावरण. तुम्ही बोला ना, मंत्र्यांना तरी बोला आणि ते प्रस्तावावर वेगवेगळी चर्चा करा. असं नको, अध्यक्षांच्याकडे बैठक लावा आणि एकदा होऊन जाऊ द्या. आमच्या सगळ्या नेत्यांना बोलवा, आम्ही सगळं ठरवा, तुमचे प्रमुख बोलवा, संसदीय कामकाज मंत्र्यांनी किमान औचित्य तरी आपल्या संसदीय मंत्र्यांनी तरी सांगायला पाहिजे, विचारायला पाहिजे. हा अधिकार दोघांनी मिळून समन्वयाने निर्णय घ्यायचा असतो सावरकर साहेब. असं नसतं ना की आपणच घेतला निर्णय, आपणच करा, असं करून टाका, तसं करून टाका. असं कधीच पाहिलं नाही हो. नाही राणाजी, असं कधीच नाही. खरं सांगतो तुम्हाला, मला शब्द पुन्हा वेगळा निघेल म्हणून मी सांभाळून बोलतोय आणि ते काही शब्द रिपीट करतोय, कारण त्या भंग होऊ नये म्हणून. तुम्ही ऍडजॉर्न करा, 5 मिनिटासाठी सभागृह चर्चा करा. नाही, मंत्र्यांमुळे होत नाही. ज्या खात्यावर चर्चा आहे त्या खात्याचे मंत्री आम्हाला पाहिजे, तर चर्चा सुरू होईल. अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ नेते